पण म्हटलं मामा हे काही जम्यासारखंच नाही आहे ना. हा चाललीच आजच चालली होती मी, पण आता तुमचा फोन आला म्हणून थांबली. खरं नाही तर मी आजच चालली होती माझ्या भावाच्या घरी. हे काही वागणं बरोबर नाही झालं. हे तुमची शिकवण तरी काय आहे? हा हे शिकवलं का तुम्ही तुमच्या मुलींना? शेटू कसं आहे बोलू द्या बाई, आता बरोबर आहे त्या पुसई जीव खवडते. नाही, जीव खावड्याची गोष्ट नाही म्हटलं मामा, जीव खावड्याचीच गोष्ट नाही. आणि मी तुम्हाला काही म्हणून नाही राहिली, मी काही तुमचा अपमान नाही करून राहिली. हे वागणंच नाही, योग्यच नाहीये ना. सांगा ना याच्यात काय कमी पडला? माझा भाऊ कुठं कमी पडला? हा का तिला कशाची कमी पडली आमच्या घरी? हा राणी सारखी आहे ना, एकुलती एक काय, काहीच म्हणत कोणी. हा सगळं निरा बाई बाईच होतं ना. हा तरी तुमच्या पोरीला खाता नाही आलं. अव माय शेटू, आम्हाला का कळत नाही का? ते समजा कळते, आता चूक आमचीच आहे. पण कसं आहे माय, आता आमचेच दान आमचेच होट, आम्हाला काही म्हणता येत नाही. पण म्हटलं बेबी बाई, लेकरासाठी तर त्या पोरीनं एक नाही केला ना. मी 2 दिवस होती ना तर ती योगिताचा एक फोन. मी तर म्हणत का येते आमच्या माग पळत धावत येईन, म्हण राहणार नाही म्हटलं योगिता येईनच म्हटलं. कशी येईन म्हटलं, एकटी येईन, बापाले घेऊन येईन लढत पळत. पण माई एवढी धीट पोरगी नाही पाहिली बाई आम्ही काही. हो ना माय बाई, काय सांगू वहिनी तुम्हाला. तिचे माय बाप कावले आत्या. मग तिचे माय बाप तिले कावले तर आमच्या मस्तकी मारली का ते? आत्या तुम्ही सांगत लागत होता की एवढी खजाल आहे म्हणून ती पोरगी. कोणता बदला घेता आता तुम्ही मा भावा? सांगा, तुम्हाला येत नव्हतं का तुमची पुतणी कशी आहे? तो थोडस तर सांगा लागत होतं. एवढा जवळचा संबंध आहे ना. एवढा जवळ संबंध, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून संबंध केला की बेबी आत्याचीच पुतणी आहे ब, काय पाहा लागते, सगळं चांगलंच आहे. बेबी आत्या का आपल्याला फसवतील का? आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही काय केलं? अहो माय शेटू, आता आम्ही का माय बाई फसवलं व माय. अहो आता आम्हालाच काय वाटलं का अशी करीन म्हणून ती. असं आम्हाला तरी वाटलं का अहो माय तिच्याच सख्याच बनी घेणं महापुरी दे सोडून, पण तिच्या सख्याच बनी साजऱ्या नांदून राहिल्या ना घरी. मग आता त्याची काही वाद नाहीत. आता घर होय कोणाची घरी काही ना काही काय काही असतेच, पण त्या पोरी सबन निभून राहिल्या ना. असंही नाही की साऱ्या मोठे लोकच आहेत, टाकापुरते रमान आहेत. सगळेजण आपल्या पोटानं धरून खातात. एवढं काही श्रीमंतही नाही, पण राहून राहायला चांगले. आता त्या मोठीच्या घरी तर सासू आहे, सासरा आहे, बिमार आहे. 4 वर्ष झाले तिचे सासू सासरे खाटल्यावर. ती मोठी पोरगी सगळं करून राहिली. ते 2 नंबरच्या पोरीच्या घरी, ते 3 नंबरच्या घरी सासरा आहे, तिले सासू नाही त्या जोसनाले. त्या राहिनीचं तर माय सारेलेच माहित आहे. मग त्या पोरी नांदून नेत राहिल्या का त्या पोर? मग आता आले माहित आहे का ही पोरगी अशी करीन म्हणून? आणि आम्ही काले फसवू माय? तुला बाले फसव्यात मला काय हे असणार आहे सांग बरं? अरे सुनबाई, तसं नसतात म्हणत ते. काय आता ते कोणाच्या मनात काय चालू आहे, कोणाच्या काका काय मनात घुसणार आहे का बाई कोणी? आता आत्या काय करीन बाई, काय करीन सांग मला तू. तसं नाही म्हणत बाबा मी, पण जवळच्या गोष्टी अंदरून सांगायला पाहिजेत ना. कायले मा भाऊ फसला असता, कायले भावाचं असं झालं असतं. चांगली बायको भेटलीच असती ना त्याले. एवढी शिकलेली नसती भेटली तर घराला असते भेटली असती. त्याचा संसार सुखाचा करणार. शिकेलाय नोकरीवर आहे. शिल्लक नको बोलू शिटू. तर भावाले शेलपोरगी पाहिजे होती, नोकरीवाली पाहिजे. मग तिच्यात आत्याचा आणि मामाचा काय दोष आला? शिकेल पोरगी पाहिजे होती, मग ती शिकेल होती म्हणून केली. मग शिकेल होती म्हणून अशी अरकट पोरगी करून दिली का भावाले? आत्याले मामाले माहित नव्हतं काय की आपली पत्नी कशी आहे म्हणून? अहो माय शिटू, आता आम्ही काले ओ माय असं मला कायले वाटलं हो हे अशी करीन म्हणून बिचारे. खरं सांगतो, असं काही वाटलं असतं ना ती इमानदारीने सांगतो शिटू. आता तालन मारलं तर काही एवढं हे नव्हतं, पण मी शांता वहिनीला सांगलंच असतं ना अंदरून की ही पोरगी करू नका. काय बिचारे आता शिटू, काही नको लावजो. आता त्यात बेबीबाईचा आणि त्या भाऊचा काय संबंध आला? काही लावत राहतं. ती योगिता तशी वागून राहिली का? तिच्या मायबापाचा काही दोष नाही, यायचा काय दोष आहे?
उकडे बडबड करून राहिली. जाय. जास्तीची शिल्लक बोलत राहते ती. तो भावालेच पाहिजे होती, लय नोकरीवाली पोरगी पाहिजे होती त्याले. शिकलेली पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, काळानुसार मॉडर्न पाहिजे. हे ना म्हणा आता कायले कुत्त चांगली घरंदाज करा लागत होती. हा संसाराची पोरगी नाही, शिकेल पाहिजे, नोकरीवर पाहिजे. मग आता घे ना म्हणा चाकणं तिचं शिक्षण, नोकरीवर लाव म्हणा, खाय तिचा पार. तर भावालेच तर पाहिजे होती, शिकेल. मग काय शिकेल पाहिजे होती म्हणजे का अशी हरकत करून दिली मग भावाले? शिकलेल्या पोरी का अशाच आहेत का रे? हेच आहे काही जगाच्या पाठीवर शिकलेली, बाकीच्या पोरी शिकलेल्या नाहीत काय? शिकलेल्या पोरी अशा करून राहिल्या का? मग भावाले शिकलेली पाहिजे होती तर हेच ढंगाचे. हिचे मायबापाचे संस्कार चांगले नाहीत, हिचं घरच चांगलं नाही. शिल्लक बोल नको, चल जा इथून. मोठे माणसं बसलेले आहे, तुला समजून नाही राहिला. ओ भाशीबा, शांत राय. ते म्हणू दे आता पोरीनं काय म्हणलं तर. आपलं का नवाळ काम आहे का? ते पोरी आता जरासं चिडली ते म्हणून बोलली. नाही मामा, लय शिल्लक बोलली. ते तुमचा दोष आला. तुमचा काय दोष आला? ते योगिता तशी रगून राहिली, तुमचा काय दोष आला? शिल्लक बळबळ करत राहतात लेकाचे, हे ढंगाचे. हिचा बाप भाऊ माय बाई हिचे. ओ बापराच्या दिनू, आता ते तुमचं काय ले वाद घालून राहिले माराय ना. येतो बेबीबाई मी, आता यायचं जमकीन. काय करावं माय. हा दिनू, जाय तू बाहेर चालला जाय, नको लागू जाय. काही बडबड करत राहत, काय म्हणतीन ते जवाई बुवा ते बेबीबाई. हा जाय बाहेर, मी बोलतो ते संग. बोल नको तू तिच्या संग, तू जाय, मी बोलतला ना, जाय बाहेर. काय करा बापा शांताराम भाऊ, या पोरीनं नीट आमची मान खाली घालणं लावली, जागोजागी अपमान करणं लावला. त्या दिवशी तिची सासूही अशीच टच बोलून गेली बापा. काही नाही, मिठे ऐका लागला आम्हाला. काय कराव माय. चल बाई, उशीर झाला, अजून मग रत्नाबाई काल वारतात. सुमे मा काल आले माधुरीबाई. काय हो माधुरीबाई, का तुला काल रात्रीच सांगितलं ना माघारी सकाळून येत जाऊन भांडे घासायला. हा रात्री आली लगेच जातं आले जातं, मला रातभर जागा लागते ना. माय बाई, आता मी रात्री भांडे घासायला आली तर तुम्हाला रातभर जागा लागते? अहो म्हणजे मला वाट नाही पाहत बसायला लागत का? दिवसभर मारी घनघन भांडे पडायला राहतात, आणि काऊन घरी दही पारून कोण नाही येऊन राहिली? अहो बाई, मी ते रत्नाबाईच्या पुऱ्या दिवसभर असतो तर ती म्हणून संध्याकाळचेच केले मी भांडे. ती मी कुमुद बाईली सांगितलं की मी संध्याकाळी येईन, त्यामुळे येत जाय म्हणत. अहो त्या रत्नाबाईच्या घरी मग नातू आला आणि लय त्याची धावपळ होती. त्या दोघी तिघी बाया त्या लेकरातच गुतात बाई. मग त्यानं मला घरी दिवसभर यायचं ठेवलं, कपडे भांडे घर झाडणं पुसणं सगळं काम मला त्याच्या घरचं का लागू राहिलं. तर म्हणून मग मला तुमच्या घरी दही पारून येणं होत नाही. संध्याकाळची ना मी रात्री काय आली माय, संध्याकाळची आली ना 6 वाजता आलती. माय बाई काय त्याचे का धुणं भांडे का दिवसभर पुरतात का तुला? माय ते घंटाभर मग दुकान उघडतात तर दुकानात ते बसला होतात. संध्याकाळचे झाडझुड असो, ते बी आता झाडायला पाणी टाकणं असो, सगळे वरचे काम मला लागतात ना. सबन वरचे काम मागच आहेत त्याच्या घरी लय गोंधळ आहे ना माय. मग काय त्याच्या घरी लय मजुरी भेटून राहिली म्हणून तू आमचे काम सोडतं का? सोडत असेल तर स्पष्ट सांग. मग आम्हाला काय बायाची नवई नाही आणि पुरी नाही, लय भेटतात कामाले. असं नको समजू की तुला एकटीलेच भेटतील म्हणून. आम्ही आमच्या घर भुलून जाय, मग सांगून ठेव, मी दुसरे बाई सांगतो. कोण आपल्या गावात कोण करते धुणं भांडी तर करतो माय बाई. कशा हा माधुरी बाई, आता टाइम आहे त्याच्या घरी. आता त्या म्हणतात दिवस थांबतो म्हणून दिवसभर थांब म्हणजे पुरतच ना माय. एवढं मोठ्या घराचं करणं म्हणजे सोपं आहे का? म्हणून मला उशीर लागते त्याच्या घरी. म्हणजे काय कोण करते म्हणजे तू राह ना त्या घरी, आम्हाला काय करावं लागते? काय पैसा देतो कोणी काम करते, फुकट करतं का तुझ का? सकाळून पासून संध्याकाळी लोक भांडे पडायला राहतात मारे. मला नाही पटात. येशील तर माघारी वक्तावरच जाय, नाही नको माघारी. माधुरी बाई माय पहिले पैसे देऊन द्या. मग मला नको सांगू दे काय काय नाही ते. पैसा काही नाही, कामाला येणं होत नाही पैसे पाय जातील. आता माय कशी बाई आहे व आम्ही का नाही म्हणलं काय तुम्ही? मग तुम्हीच तर म्हणता मी लावतो
मग दुसरी बाई लाव, मला तर पैसे देऊन द्या. काय झालं सुमी? अगं तुमची ते माधुरी बाई आलती, म्हणजे मला घरी तर येत नाही. मी सांगलं तिले की मला बाई त्या रत्नाबाईच्या घरी जाते असं तसं. लय वाखळतं दिस. आता माटी चालला तो संध्याकाळी 6 वाजता तो म्हणलं ना त्याच्या घरी, तो लागे गेला तर फोन कर, मी दुसरी बाई सांगतो नसं तसं. मग दुसरी बाई सांगता तर मी म्हटलं माय मजुरी देऊन द्या. मी आता 17 दिवस आहेत त्याच्या अंग, 17 दिवसाचे पैसे राहिले मला. तर ती बाई म्हणते की पैसे शिकाय मी हाय गेली भांडणाचं धन. आता तिने पैसे नाही दिले की सांगतो मी तिले, तिच्या दारात जाऊनच भांडतो ते संग. दे नान नको लागू, जाऊ दे, देतीलच, देतील. भांडण गिंडण नको करू कोणा सांग. बरं जाय ते देव की ते आलती, सुमी आली नाही म्हणे आज. माय बाई देऊ की आता बोलायला आल्या का लगे सांगा, तर मी येतोच ना, मला काय लागते. जातो मी, हा स्वयंपाक करून ठेवलाय, तुम्ही जेवून घे जा. आता मला लय उशीर होते, येईन आता 2:30-3 वाजता मी. हाव जाय, पाहिजे जास्त चपर करू नको कोणाच्या घरात असं आणि तसं. हा धंदा करा मुकाट्यानं राहा. काळजी गौतमजी, मी बोलतच नाही ना बापा. मी काय का म्हणू, लेकराची कदाय आहे तेव्हा लय साज राहिले लेकरू. मस्त आहे, गोरो आहे बाई, इतकं गोड आहे. असं वाटते कापसाच होय, जसं पांढ पट काय मस्त आहे ना बाई, गुबगुबीत आहे. लय मस्त आहे, असं जाळच आहे ना वो. तरी तर बिचाराची माय नाही, त्याच्याजवळ माय असती तर साजरं असतं. तुला म्हटलं ना शिल्लक बोलत नको जात जो. तुला काय करायला लागते? नाही ना गौतमजी, आपल्यातली गोट मी खाल्ली. मी कोणाचं काही म्हणून राहिले बाय. मी तर कोणालाच काहीच नाही. तर गेल्यावर बी मी काही नाही पाहतो, फक्त लेकराला धरून. बेबी बाई काय म्हणतो बाई बाई कशी ऐकलं जसं उडत कानावर आलं, जसं तुमच्या पुतणीचा आठ पडला म्हणते. माय लेकरू घेऊन गेले ते लोक. बाई 2-3 दिवसाचं ताण लेकरू नाही. 5 झालती नाही त्याची. हो ना माय, 5 झालती नाही, 5 झाली घेऊन गेली बाई ते. असं काय झालं असं की लागे ताण लेकरू घेऊन गेले तिच्या घरचे लोक. आता उडत लय काही गोष्टी येत असतात. मग काय खऱ्याच असतात का त्या? ते पोरा अंग दुखत जाय म्हणून त्याची ट्रीटमेंट टच्ची आहे कोल्याची. मग त्याचा बाप नाही म्हणे, इकडे दाखवत नाही म्हणे, आम्ही ते तच्चच दाखायचं म्हणे, म्हणून नेलं पासणी करायसाठी. लेकराले लय तापच येत जाय राहून त्या पोराले. मग लेकराले ताप येत जाय, लेकराले नेलं. लेकराची माय खाऊन नाही नेली. योगिता तर जशी होतीच आहे म्हणतात. मले ते माहित झालं. आता बेबी बाई अशा गोष्टी काही लपत नसतात. आणि आता काही तुम्ही बी काही सांगा म्या काही ऐका. आता लेकराले ताप जाय येतोय अशीन काय सांगते ते. मग त्याचा दवाखाना करायचा होता तो. ताने लेकरा संग माय नसते जात काय? माय नाही गेली, लेकरालेच नेलो. नाही 5-6 वर्ष लेकरू असलं तर नेते बाप दवाखान्यात. माय घरी येते. 5 दिवसाचं लेकराले बाप नसते नेत दवाखान्यात. आता बाई मला काही माहित नाही बाई. व मग ते पोर तापेत जाय बाई म्हणून ते त्याचे बाबा त्याची आजी आलती माय भेटीले. आता एकुलता एक खायला करू. पहिलंच पोरग झालं. एकच आमचे जवाई बाई एकटेच आहेत ना, एकटेच आहेत आमचे जवाई बा. तर त्याच्यानं तिच्या घरचे म्हणत बाई नाही आम्ही दवाखाना तिकडेच करतो लेकराचा, म्हणून त्याने नेली. आता तुले उडत काय गोटी ऐकू येतात. त्याले काही मी हात नाही लावू शकत. काही निरा बेबी बाई तर निरा आम्हाला 100 पुसच समजतात. लेकरं बिमार आहे, लेकराला नेलं माय घरी ठेवली. काही निरा आता लोक काय बोळा दूध पितात का? किती का झाक म्हणा बेबी बाई. अशा गोष्टी काही पत नसतात. भले बाई चोंबळ्या थुत्राच्या दिकाम टेकड्या बाया राहतात. आपलं इकडे आपल्याला सुचत नाही. येईल माझ्या घरात तोंड घातल्याशिवाय फुरसत नाही. ओ माय बाई हे तर ज्योत्स्ना आहे. हे आली काय व ज्योत्स्ना केली वा? काकू मी कालच आली. कशी आहेस तू? आजीची तब्येत कशी आहे? चांगली. तू बरी झाली माय बाई? पोराची शाळा झाली वाटते, पेपर झाले पोराचे. उन्हाळ्यात आली अशीन. हो आता रागिनी येलाय ना आरामासाठी. योगिता येत आहे. योगिताचं पोराला काय झालं? योगिताचं पोरग बिमार आहे, दवाखान्यात नेलं म्हणतात त्याले. येतात अतीच दिसली जशी मले.
काय झालं व? काही भांडणं गिणणं झाले वाटते. मला नाही माहित काकू, मी कालच आली. भांडणं झाली तर काही मला माहित नाही बाई. मला काय होणार आहे आता? पोरग झालं योगिताले, चांगलं आहे. तिच्या घरचे लोक तर लय खुश आहेत. तिचे सासू लागे, आते सासू, मोठी सासू सगळेच भेटीला येऊन गेले. भांडणं तर काही झाले नाहीत बाई. पण आता तुले काय झालं काय माहिती. तू तर लयच आहेस नाही. आता का कळत नसत काय. आता तुझी मोठी आई गेली इथून. तुझी मोठी आई म्हणे लेकराला दवाखान्यात नेलो म्हणे. आता सांग बाई काही आता 5 दिवसाच्या लेकराला घेऊन गेले आणि योगिता दवाखान्यात नेलो. योगिताला कोण नाही नेलो. लयच गेली माय तन करत तोली मोठी आई बी. मग काकू मी म्हणतो कोणी सांगत नाही तर एवढं खळलो कोणाला विचारू नये. आपलं भाव आपण कधीच लोकांच्या घरात लक्ष घाला. स्वतःच तर काही करत नाही पण बसलं लोकांचा विचार करत. मला काहीच टाइम नाही बाई. मी फक्त माझ्या संसाराचा विचार करत असतो. गेली हे तशीच आहे वचवांगी. हिचं घर चांगलं भेटलं म्हणून, नाही तर ही अतीच असती. बापाच्या डोक्यावर मिरे वाटे आणून टाकलं असं नवऱ्यानो. काय मोठ्या उद्धड बोड्याच्या साऱ्या बहिणी सारख्याच आहेत ह्या. बल्ली गेली. मला म्हणते लागे आपलं पाव काकू आपण. जसं काही येले वाटते की माहीतच होत नाही. सगळ्या गावाला माहित आहे. समजा गावाला माहित आहे योगिताचा आठ पडला. आता काही आठ नाही पडला साधा सुद्धा. आता फारकतीवरच गोट आली. तानं लेकरू घेऊन गेला तो माणूस म्हणजे काय इले नेते का तू आता. झाला आता सोड चिट्टीच आहे.